अमृतवेल वि. स. खांडेकर लिखित कादंबरीचं वाचन भाग 37. दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते. नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई, पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही. रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही. पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही 1.5-2 महिन्यात तिला दिसला नाही. देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी, अशी तिने मनाशी खुणगाठ बांधली. 2 महिने होत आले, पण देवदत्ताची गाठ पडताच वसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा, त्याच्या पापाचे पुरेपूर माप त्याच्या पदरात कसे घालायचे, याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना. आता ती सारा दिवस मधुरेशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालवू लागली. संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई. तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे. या गप्पा गोष्टी बापूंच्या कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली, तिच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुणावला. बापूंना एकच मुलगा आहे, अशी तिची आत्तापर्यंत समजूत होती. पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता, हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले. त्या मुलांविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते. तो फार हुशार होता. म्हणे जगता वाचता तर आईबापांचे पांग फेडता. पण 10 वर्षापूर्वी देवदत्ताला वाचविण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्युमुखी पडला होता. त्या धक्क्याने बापूंची बायको जी अंथरुणाला खिळली, ती कायमची. या लुळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत, हे बापूंनी पाहून थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते. जुन्या नोकराचाकरांकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळल्या, तेव्हा तिच्या पुढे एकच प्रश्न उभा राहिला. असा देव माणूस अगदी जवळ असताना आपले दुःख त्याला सांगायची आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसूला का होऊ नये, या प्रश्नाचे ती बेचैन होई. काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे. मात्र संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या 4 घटका तिला मोठा दिलासा देत. दिवसभर उन्हातान्हातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे तसे तिला होई. कसे शीतळ निर्मळ वाटे. आईचा निरोप घेऊन बापूंच्या घरून परत येताना न कळत मोगरा फुलला हा चरण ती गुणगुणू लागे. तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती. जागीरदारांचा विषय निघाला की बोलावे, बापू अबोल होत. त्यांच्याकडून एखाद दुसऱ्या वाक्याचेच उत्तर मिळे. अथांग खोलीत उन्हाचा अंधूक कवडसा कुठेतरी पडावा. तो इवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा, पण खोलीतला काळोख उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये, तसे बापूंचे उत्तर तिला वाटे. 3-4 दिवसात बापूंकडून कणाकणाने जे तिला कळले ते एवढेच होते. देवदत्ताचे वडील बापूंचे चांगले मित्र होते. ते मुळीच वेडसर नव्हते. ते होते दत्तक. बाळपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव चमत्कारिक झाला असावा. या तऱ्हेवाईकपणामुळे तरुण वयातच ते बुवा वैराग्याच्या नादाला लागले. आत्महत्येचे वेडही त्यांच्या डोक्यात शिरले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडाच्या आसपास कुठेही सापडले नाही.
आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाचे एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते. त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढेच शब्द होते. बापूंनी ते पत्र 20 वर्ष जीवापलीकडे जपून ठेवले आणि 3-4 महिन्यापूर्वी देवदत्ताला दिले. देवदत्ताच्या वडिलांविषयी एवढे तरी तिला कळले, पण त्याच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदलीत. शेवटी देवदत्तांविषयी नंदाने अगदी खोदून प्रश्न केले. तेव्हा बापू म्हणाले, चप्पळ घोड्यावर मांड ठोकून बसणारा कुणीतरी असावा लागतो. तसा स्वार नसला की घोडा उधळतो. शनिवारी संध्याकाळी बापूंच्या त्या सूचक बोलण्याचा विचार करीतच नंदा सावित्रीबाईंना म्हणाली, आई येते हं. तिने त्यांना नमस्कार केला. इतक्यात बापू उतरले. सावित्री, खरा म्हातारा झालो हा मी. कसलीच आठवण राहत नाही आता. लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले. त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते नंदांच्या हातात दिले. तिने वरचे अक्षर पाहिले. पत्र देवदत्ताचे होते. परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली. दिवा लावून ते पत्र वाचू लागली. पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिलेली दिसत होती. मागावून ते खोडून टाकली असावीत. पत्रात एवढाच मजकूर होता, काल रात्री मी परत आलो. सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो, पण तुम्ही लायब्ररीत आला नाही. किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मीच नाही, चंचल नाही. तुम्ही माझ्यावर रागावला आहात होय ना? का वसून राक्षसांच्या गुहेचंच तुम्हालाही भय घातले. मी मनकवडा नाही, पण तुम्ही भित्र्या नाही असं माझं मन मला सांगतंय. चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे, पण ती फक्त डोळ्यांनी बोलते. तुम्ही आयुष्यात आलात, एक बोलकी मैत्रीण मिळाली म्हणून मी आनंदून गेलो. ज्याच्यापाशी आपलं हृदय उघडं करता येईल असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं. तो सारा भासच होता का? 2-4 दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे. कधी परत येईन कोण जाणे. कदाचित परत येणारही नाही. ते जाऊ दे. मी परत आलो तरी कधी येईन हे कोणी सांगावं. मी येईपर्यंत तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे. जाण्यापूर्वी तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय. उद्या भेटा. दुपारी 3 वाजता चंदनगडला जाऊ. संध्याकाळी परत येऊ. मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका. शेवटी या जगात माणूस एकटा, अगदी एकटा आहे हे खरं. अश्वत्थाम्याला हेमिंग्वेचा मार्ग मोकळा नाही, पण तो मला आहे. हे माझं केवढं सुदैव आहे. तुमचा देवदत्त. पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले. देवदत्ताबरोबर चंदनगडला जावे की न जावे? वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य. ही गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राग घालून घेईल. पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखलात रुतून बसलेले चाक वर निघणे शक्य नाही. ही संधी अनायासे आली आहे, तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरविले. मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरिता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रसिखेच सुरू झाली. देवदत्ताच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफाम मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तोंडून आपण ऐकले आहे. साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कोणी कवटाळेल का? देवदत्ताबरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे होईल का? अनेक कुसळे तिच्या मनाला सारखी टोचीत राहिली. थर्न ह्युदेल हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला. पण
लगेच तिच्या मनात आले. डोंगराप्रमाणे संदेशही दुरूनच साजरे दिसतात. ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला, आज मौन व्रताचा दिवस आहे वाटतं. नंदाने होकारार्थी मान हलवली. देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला, तुम्ही उत्तरसुद्धा मौनानच दिलं. आता मात्र नंदाला हसू आवरेना. ती उत्तरली, ऐकायला आले मी आज, बोलायला नाही. देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला, ऐकणाराचे 2 वर्ग असतात, कानाने ऐकणारांचा आणि काळजानं ऐकणारांचा. तुम्ही कुठल्या वर्गात मोडता? नंदा चटकन म्हणाली, ते तुम्ही आधीच ठरवलंय. त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्यानं बोलावलं असतं? गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला. बंगला सुस्थितीत ठेवलेला होता. त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते. देवदत्त अधूनमधून एखादा दिवस या बंगल्यात काढतो हे त्याच्याकडूनच तिला कळले. चहा घेऊन दोघेही गड पाहायला गेले. बाहेर पडली. अनेक जुने अवशेष पाहत पाहत दोघेही पूर्वेकडच्या दरवाजापाशी आली. तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेला वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता. त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता. तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले. तेव्हा देवदत्त म्हणाला, ते आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ. वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात. फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या गारकड्याकडे आला. सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता, पण थंड हवेमुळं ऊन बिलकुल जाणवत नव्हते. गारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता. तो लांब रुंद काळा कुट्ट कडा हत्तीच्या सुळ्याप्रमाणे डोंगरातून बाहेर आल्यासारखा दिसत होता. त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागली. एखाद्या निद्रित राक्षसिनीप्रमाणे वाचून पडलेली समोरची खोल भयांदरी पाहून तिचे अंग शहारले. देवदत्ताच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती. जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती. त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती. दोघे मागे येऊन एका खडकावर बसली. काही क्षण दोघेही गप्प होती. आपापल्या अंतरंगात बुडून गेली होती. मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्ष्याच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला, तुम्ही माझ्यावर रागावला आहात? नंदाने नकारार्थी मान हलवली. देवदत्त हसला. टाचणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा. मग तो म्हणाला, वसूनं तुम्हाला सांगितलेलं सारं खरं आहे. आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे. दारूचा प्याला हा माझा जिगरदोस्त आहे हे खरं आहे. अगदी परवापर्यंत तरी तो तसा होता. पण मी असा वेड्यासारखा वाहत का गेलो हे वसूनं कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का? सुखदुःखांची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली, पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला. पण ज्याच्यामुळं तिला कळाली त्याची देवदत्त एका खोल गर्तेत गाडला गेला होता. तिथून त्याला वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती. तिनं आपला हात पुढं केला असता. निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातली 4 टिपं त्यांच्यावर पडली असती तर. सुस्कारा सोडून तो पुढं म्हणाला, मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता, पण तो मला मिळाला. मला व्यसनी व्हायचं नव्हतं, पण मी वाहत गेलो. वसूबरोबर मला सुखानं संसार करायचा होता, पण
चारही दिशांना दूर दूर पसरलेल्या निर्भीकार आकाशाकडे टक लावून पाहत तो उद्गारला, असं झालं असतं तर. जर आणि तर ही दैवाची रथाची चक्र आहेत. माझ्यासारखी माणसे त्या चाकांना बांधलेली असतात. धुळीतून खाच खळग्यातून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं. तो एकदम थांबला. वळवाच्या पावसासारखा त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली. पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखद आठवणीत नाहीसा झाला. जणू नंदा, वसू, घारकडा, चंदनकड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊ पाहत होता. तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला, पण तुमच्यासारख्यानं हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं? देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास स्मित उगवले आणि मावळले. तो शांतपणाने म्हणाला, वसूनं मला हा प्रश्न विचारला असता तर. लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला, जर आणि तर. मनुष्य हा किती आशाळभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही. ते जाऊ दे. दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल? तुम्ही विदुषी आहात. गडकऱ्यांचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही? कोणीतरी व्यसनी मित्रानं. देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला, चूक, साप चूक. प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं. आईनं? उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून कातर उद्गार निघाला, सख्या आईनं? न कळत तिच्या तोंडून शब्द गेले. होकारार्थी मान हलवीत देवदत्त म्हणाला, सख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ 10 वर्षाचा होता. जखमी पाडसाकडे हरणीने पाहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक दृष्टिक्षेप केला. लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले. कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला. सत्याचे हे दर्शन किती अमंगळ, किती भयप्रद होते. न कळत तिच्या कंठातून एक हुंदका बाहेर पडला. ती सुन्न होऊन बसली. मान वर करून देवदत्ताकडे पाहण्याचा धीर काही केल्या तिला होईना. मन काही तिच्या हातूनच तो घोर अपराध घडला होता तिला सारखे वाटत होते. देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकले तेच एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरे होईल. पण ते स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणीव होत होती. घारकड्यावरून येणारा वारा अधिक थंडगार वाटू लागला होता. उन्ह मलूल झाल्यासारखे भासत होते. जणू काही नंदाच्या दुःखी मनाचे सृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते. 10 वर्षांच्या पोटच्या पोराला सख्खी आई दारूचे व्यसन लावते हे शक्य आहे का? छे. नंदाला माईची आठवण झाली. लहानपणी माईने रागाच्या भरात आपल्या अंगाला हात लावला तरी नंतर माझा मिलीचा रागच मोठा वाईट आहे अशी ती दिवसभर घोकत राही. शेखर गेल्यापासून आपण अगदी वेड्यासारखा वागत होतो. पण माईला एकच चिंता होती, नंदा पहिल्यासारखी कधी हसाय खेळायला लागेल. आईचे मन हे असे अमृतात न्हाऊन आलेले असते. पण देवदत्ताचा अनुभव, बनावट कथा रचून आपल्या दुर्वर्तनाचा दोष तो आईवर लादीत असेल का? धुळीच्या वादळात सापडलेले पान भिरभिरत कुठेतरी जावे तशी नंदाच्या मनाची स्थिती झाली. ती काहीच बोलत नाही. असे पाहून देवदत्ताने आवेगाने प्रश्न केला, माझी कर्मकथा तुम्हाला खरी वाटत नाही? तरीही नंदा काही बोलली नाही. देवदत्त ताडकन उठला आणि म्हणाला,
जगातल्या एका माणसाचा तरी विश्वास मला हवाय, त्याशिवाय जगणं बोला. अशा घुम्या राहू नका. त्याचा आवाज अधिक घोगरा होत असल्याची जाणीव नंदाच्या कानांना झाली, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना. समोर उभ्या असलेल्या देवदत्ताची पावले एकदम दिसेनाशी झाली. भयभीत दृष्टीने तिने वर पाहिले. तो कड्याच्या टोकाकडे चालला होता. धिम्या पावलांनी रुबाबात सिंहासनावर बसायला निघालेल्या राजपुत्रासारखा. सारे बळ एकवटून ती त्याच्याकडे धावली आणि त्याचा हात घट्ट धरून ती म्हणाली, काय आरंभलंय हे तुम्ही? तो शांतपणे उतरला. सत्य भीतर नसतं हे सिद्ध करून दाखविणार आहे मी तुला. त्या व्यग्र आणि व्याकुळ मनस्थितीतही त्याने पहिल्यांदाच आपल्याला उद्देशून तुला हा शब्द वापरला हे तिच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही. काळोखात पाय रुतलेल्या काट्याने विवळ झालेल्या स्थितीतही आभाळात लुकलुकणाऱ्या चांदणीचा दिलासा मिळावा तसा त्या आपुलकीच्या शब्दाचा तिच्या मनावर परिणाम झाला. त्याचा हात अधिकच घट्ट धरीत ती म्हणाली, काय करणार आहात तुम्ही? तिचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करीत तो उद्गारला, सरळ खाली उडी टाकणार, मग बसेल विश्वास माझ्या बोलण्यावर? दोन्ही हातांनी त्याचा हात घट्ट धरीत नंदा निग्रहाने म्हणाली, असलं भलतं असेल तर बोलू नका. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा उग्र झाला होता. नजर कुठेतरी शून्यात लागली होती. एखाद्या वेड्यासारखा तो ओरडला, सोड, मुकाट्यानं माझा हात सोड, नाहीतर माझ्याबरोबर या खालच्या दरीत तुझ्या चिंधड्या चिंधड्या होतील. बोलता बोलता तो नंदाकडे रोखून पाहू लागला. त्याच्या नजरेत निखारे फुलले होते. नंदाचे हात कापू लागले. त्याचे तळवे घामेजले, पण तिने ओठ गठ्ठ दाबून धरले. राखेत लपलेला अग्नी स्फुल्लिंग फुलावा तसा आता तिच्या मुद्रेवर करारीपणा दिसू लागला. तिच्या हातांना जोराचा हिसडा देत देवदत्त म्हणाला, सोडणार नाहीस तू मला? ती निश्चयी स्वराने उतरली, नाही नाही नाही. मग आवडा गिळून मृदू स्वराने ती म्हणाली, मीही येणार आहे तुमच्याबरोबर. कुठं? त्या दरीत? हवं तर स्वर्गात सुद्धा. स्वर्गात देवदत्ताला जागा नाही. त्याच्याबरोबर ज्याला यायचं असेल त्याला नरकातच. नंदा उतरली, तिथंही मी येईन, पण तुमचा हात सोडणार नाही. देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिलेली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे असा तिला भास झाला. त्याच्या उद्दाम मनाच्या जहरी लहरीवर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळविला हे तिच्या ध्यानी आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्याच क्षणी कुणीतरी घाईघाईने घारकड्याकडे येत आहे असे तिला दिसले. तिने झटकन देवदत्ताचा हात सोडला. ती दोघे थोडी पुढे आली न आली तोच गंगाराम त्यांच्याजवळ येऊन पोहोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली. लगेच तिचे तुकडे करून ते वाऱ्यावर फेकून दिले. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असलं तर? मघाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आले आहेत हे माझे गडावर, पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत. त्याला मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन. मजा करायला आली आहेत ही मंडळी, करू देत बापडी. मला दुःख होतं ते एका गोष्टीचं. ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेला नाग एक सुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात म्हणाला, त्याच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा अप्रिय विषय बदलला पाहिजे. हे नंदाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. सहज सुचल्यासारखे दाखवीत ती त्याला म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थाम्याची कहाणी माझ्या मनात सारखी घोळते. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो हे खरं आहे का?
त्याला जीवाभावाचं कोणी माणूस कधी मिळतच नाही. आई, बाप, बहीण, भाऊ, बायको. देवदत्त उतरला. वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात ते त्यांचे वेडे विद्रे, बुवा वैरागी. मला मित्र मिळाले ते गुळाला चिकटलेले मुंगळे पाहिले आहेस तू नंदा? हां, एक अवघा एक अपवाद होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार काय सुरेख वाजवीत असे. तो गेला आणि माझी सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण झाली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते, तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. झिंगलेला देवदत्त मोटारीखाली सापडत होता. त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्ताचा कंठ सद्गदित झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये अशी त्याची इच्छा असावी हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट काढावी असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार, भाईसाहेब, देवदत्त अशा हाका मागून ऐकू येऊ आल्या. दोघेही लगबगीने उठली. वळून पाहत देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त येत आहेत. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मला ही नवी मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा माझी नाही. त्याच्या या पवित्र्याने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातील स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला, असलं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. त्यांच्याबरोबर गेला नाही तर ही मंडळी उद्या माझ्याविषयी नाही त्या कंड्या पिकवतील. मला विलासपुरात राहणं कठीण करून टाकतील. देवदत्त आणि त्यांचे दोस्त यांच्या पाठमोऱ्या आकृती दिशेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्तांबरोबर चंदनगडला जाण्याचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक धडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्या प्रश्नांची तो सरळ उत्तरे देईल की नाही, याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्तांच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याच्या विचित्र वागणुकीचे रहस्य थोडेफार उलगडले. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती घडून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते, त्याचा जगावर विश्वास उडून गेला तर त्यात नवल कसले. पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने एका भयानक व्यसनाचे गुलाम बनविले. अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती हापापले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे पोटात घालणारी माया वसू त्याला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आषाढभूतपणाने आभाळाकडे पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत, अशी देवदत्ताच्या मनाची स्थिती झाली आहे. हे आता तिला कळून चुकले. वसू त्याच्या आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक भावली म्हणून. त्याला भावली नको होती. त्याच्या हृदयातली शल्य हळूवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने वेषणाच्या मगरमिठीतून त्याला मुक्त करणारी. तो कसाही असलाही तरी माझा आहेस या शब्दांनी त्यांच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या ज्या मायेला तो मुकला होता ती त्याला वसूकडून हवी होती, पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्ताबरोबर आली होती. ती त्याच्या वर्तनाचा जवाब विचारायला. मनामध्ये सारखी वसूची वकिली करीत, पण देवदत्ताच्या तोंडून
जे विलक्षण रहस्य बाहेर पडले त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची अधिक गरज कुणाला असेल तर ती देवदूताला आहे हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे ते बोलणे, काळोखातल्या विजेच्या चमकाऱ्यासारखे भासणारे त्याच्या लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भटकत राहिलेला तो एकाकी अश्वस्थामा, त्याच्या दिवाणखान्यातली ती सत्तार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलशी हितगुज करता करता तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार, या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले. दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाशी उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिराळ्या रंगाचे फटकारे मारायला सुरुवात करावी तशी पश्चिम दिशा दिसू लागली. ढगांवर भगवे गुलाबी सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुरेख रंग पाहता पाहता तिला मघाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला तेव्हा आपला जीव खालीवर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो. त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले क्षणार्धात. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या बळकट हाताची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी ती कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहो जाओ म्हणणाऱ्या देवदत्ताच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला, तोही तसाच, जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो, बरोबर शाळेत गेलो होतो. चिमणदाताने सुरेख वास येणाऱ्या पेरूंचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधली परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. गार कड्या पलीकडे पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले. रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणीबरोबर नाटकाला आलेल्या मुलीलाच रंगभूमीवरल्या अद्भुत रम्य सृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसार पडावा तसे तिचे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपट कापू लागतात. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही काळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आलो आहोत. यव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्ताचा अजून पत्ता नाही. आपल्याला परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठं गेली होतीस म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारेल. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर आक्रास्थाळीपणाने ती सारा बंगला डोक्यावर घेईल. आपल्यावर नाही ते आरोप करेल. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. देवदत्ताची वाट पाहत इथे बसण्यात अर्थ नव्हता. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळल्या संधीच्या सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरिता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलावले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना? गंगाराम आदबीने उतरला. इतक्यात नाही बाईसाहेब, तिने आश्चर्याने विचारले. म्हणजे सरकार परत आले नाहीत अजून? कुठे गेले आहेत? व्याघ्रेश्वरांच्या देवळाकडे. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले आहेत. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. नंदाने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. यव्हाना 9 वाजून गेले असतील असे तिला वाटत होते.
पण घड्याळात 7:30च झाले होते. बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायावर उभी राहिली. काळोख केव्हाच पडला होता, पण देवदत्त परत येण्याचे लक्षण दिसेना. तिला त्याचा राग आला. संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोहोचवायचे त्याने वचन दिले होते. त्याची त्याला आठवणसुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले. ती उद्वेगाने आत गेली. गंगारामने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली. ती आत जाऊन बसली. रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी असे तिला वाटू लागले. 3-4 महिन्यापूर्वी तिला चंदनगडाचे नावसुद्धा ठाऊक नव्हते. देवदत्त नावाचा कोणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याचीही तिला दाद नव्हती. आणि आज ती चंदनगडावरल्या बंगल्यात देवदत्ताची अधीरतेने वाट पाहत बसली होती. मध्येच तिच्या मनात आले, मला एकटीला विलासपूरला पोहोचीव आणि मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामला सांगावे. पण आता त्याचा काय उपयोग होता? आपला पत्ता नाही. म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल. कोणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध करायला पाठविले असेल. कदाचित देवदत्ताच्या नोकरा चाकरांकडे तिने चौकशी करविली असेल. आपण देवदत्ताबरोबर चंदनगडला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल तिला. तिच्या मनाने या साध्या गोष्टीवर तरकटेही रचली असतील. आपण आता गेलो काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय, दोन्ही हिशोब सारखेच. पण देवदत्त आणि त्याचे दोस्त व्याघ्रेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करत आहेत? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे तिला भेडसावू लागले. मन चिंती ते वैरी न चिंती अशी तिची स्थिती झाली. मिनिट काटा तास काटा इतक्या सावकाश चालत होता आहे असे तिला वाटू लागले. तिने खोलीत चोहीकडे पाहिले. खोलीतले सारे कसे सुंदर आणि नीटनेटके होते. पलंगासमोर वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते. चित्र सुरेख होते, पण नंदाला त्याच्याकडे फार वेळ पाहावेला. तिने दुसरीकडे दृष्टी वळविली. त्या कोपऱ्यात बंदूक ऐटीने उभी होती. बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्ताची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली. मागाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता. या अप्रिय विषयाचा विसर पडावा म्हणून ती पलंगावर पडलेली पुस्तके चाळू लागली. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले. नंदा ते उघडून पाहणार होती. इतक्यात त्या पुस्तकाच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले. आपल्या मनोगताला वाचा फोडण्याकरिता देवदत्त लेखन करीत असतो हे तिला आता चांगले ठाऊक झाले होते. तिचे कुतूहल चाळवले गेले. ते कागद उचलून ती वाचू लागली. बलसाडला पहाटे पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र. सारी आंबराई चांदण्याची गर्भ रेशमी शाल पांघरून झोपली होती. निरागस ताण्या मुलीसारखी, निरीच्छ साधूसारखी. जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का? शांत, सुंदर, निष्पाप. मग त्या शांतीचा भंग कुणी केला? जगाला कुरूप कुणी बनविले? त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले? मनुष्याने. पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत. वेरूळच्या लेण्यासारखी अद्भुत रम्य स्वप्ने साकार केली आहेत. कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुक्ल पक्षातली चंद्रकोर. जणू भगवान शंकरच त्या लेण्यांच्या रूपाने समाधी लावून बसले होते. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणे आहे तोपर्यंत या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे. ताजमहालासमोर मी उभा होतो. पुष्कळ वाचले होते त्याच्याविषयी, पण कैलास लेण्यासारखे काही अद्भुत जाणवले नाही. मनाचे पाखरू पिंजऱ्यातून उडून झाडावर बसले, पण निळ्या आकाशात ते उडेना. निराळ्याच कल्पनांचे तांडव मनात सुरू झाले. मुमताजवर शहाजहानचे अतिशय प्रेम होते म्हणून त्याने तिची ही अमर कबर बांधली. पण शहाजहानला आणखीही पुष्कळ बेगमा होत्या. त्यापैकी दुसऱ्या कोणावरही त्याचे प्रेम नव्हते. मग आपल्या जनानखान्याच्या गोठ्यात त्याने त्या मुख्या गायी बांधून ठेवल्या तरी कशाला? खरंच प्रेम म्हणजे काय? यौवन आणि सौंदर्यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगूर दिव्य भास, की ज्याच्या पाकळ्यांना संधीचे रंग आहेत आणि ज्याच्या अंतरंगात कस्तुरीचा वास आहे, असे अमर फूल. छे,
या प्रश्नांचे उत्तर शहाजहानशी बातचीत केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण ते कसे शक्य आहे? माणसाला भूतकाळात जाता येत असते तर मार्को पोलोपेक्षाही अधिक धाडसी प्रवासी झालो असतो मी. जीवनाचा अर्थ कळावा म्हणून मी बुद्धाला, ख्रिस्ताला, व्यासाला, चार्वाकाला, शेक्सपियरला, तुकारामाला आणि अशा अनेकांना भेटलो असतो. प्रश्नामागून प्रश्न विचारून त्यांना सतावून सोडले असते. हरिद्वारला गंगेच्या विशाल पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो असतो. असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही? गंगामाईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतली करुणा, पाप ताप व्याप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पुढून वाहत आहे असा भास झाला मला. हेमिंग्वेने गुईज बंदुकीने आत्मघात करून घेतला. त्याने गंगामाई पाहिली नव्हती. या जगाचा निरोप घेताना एवढा गदारोळ कशाला करायला हवा? आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना, तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक टेकून ज्याला चिरनिद्रा घ्यायची असेल त्याने गंगामाईकडे यावे. मलाही तो मोह झाला. मी काही पायऱ्या उतरलो, पण मी भित्रा आहे का? शिकार करताना ज्यानं मला पाहिले असा माझा शत्रूसुद्धा ही शंका घेणार नाही. मग मी का परतलो? मला मोह आहे कशाचा? या 3.5 हात देहाचा, उपभोगाने बिचव झालेल्या त्याच क्षुद्र क्षणिक शरीर सुखांचा. छे, मला तहान लागली निराळ्याच गोष्टींची, निरपेक्ष प्रेमांची. पण असे प्रेम जगात आहे का? का ते शुद्ध मृगजळ आहे? लक्ष्मण झुल्याच्या अलीकडली महारोगी भिकाऱ्यांची ती रांग, ती डोळ्यापुढं उभी राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो. या महारोग्यांच्या थाळ्यात मी पैसे टाकले, पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही. असली भाकड करुणा काय कामाची? त्यातला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर मी दूर पळाला असतो, त्याच्यावर खेकसलो असतो, त्याला शिव्याशाप मोजले असते. त्या महारोग्यासमोरून मी झुल्याकडे गेलो, एखाद्या गुन्हेगारासारखा. पण काळजाच्या आतून कोणीतरी सारखे आक्रोश करीत होते, बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड देर गो आय. देवदत्ता, देवाच्या दयेनं तू जागीरदाराचा मुलगा झालास. निरोगी शरीर तुला मिळालं नाही तर तू इथंच या रांगेतच हात पसरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे भीक मागत बसला असतास. जगात किती महारोगी आहेत, किती दीनदलित आहेत, किती दुःखी माणसे आहेत. त्यांचं माझं काहीच नातं नाही का? त्याच्यासाठी मी काय केलं आहे? काहीतरी करावंसं वाटतं. पण 10व्या वर्षी आईनं दिलेला तो दारूचा प्याला, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी बापूंनी दिलेलं त्यांचं ते भयंकर पत्र, हे सारं माझ्या मेंदूच्या चिंधड्या करीत आहे. माझं काळीज गोठवून टाकीत आहे. ही भूतकाळातली भूतं माझ्या मानगुटीवर बसली आहेत. त्यांना गाडून टाकणारा मांत्रिक. लक्ष्मण झुल्यापाशी पोहोचलो. नंदाची एकदम आठवण झाली. एकदाच भेटली ती, पण एकदा चमकून गेलेल्या विजेला आषाढातल्या अमावस्येचा अंधार काही केल्या विसरू शकत नाही. मी परत जाईन तेव्हा विलासपुरात ती असेल का? वसू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नंदा का आली नाही? कुणाला विचारू हा प्रश्न? कोण देईल याचं उत्तर? चंद्र, कबर, गंगा आणि महारोग यांचं नातं ज्याला सांगता येईल तोच या प्रश्नाचं उत्तर देईल. वसूच्या आधी नंदा माझ्या आयुष्यात का आली नाही? किती कठीण होता हा देवदत्ताचा प्रश्न. असल्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वराला तरी कुठे ठाऊक असतात? देवदत्ताच्या पत्रातील शब्द तिला आठवले. माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर छे, या जगात कुणी देव नाही आणि कुणी राक्षस नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव दानवांचे युद्ध मात्र सुरू आहे. देवदत्ताला आत्महत्येची लहर येते. ती त्याच्यातला राक्षस प्रबळ होतो तेव्हा तो लिहितो. त्यावेळी त्याच्यातला देव प्रभावी झालेला असतो. आत्महत्येची लहर. देवदत्ताला एकट्यालाच कशाला हसायला हवे? शेखर गेल्यावर आपलेही मन असेच बेताल झाले होते. आपल्याला मागे ओढणारे मायेचे पाश होते. दादांचे वात्सल्य होते, माईची ममता, मिलिंदाचा लळा. देवदत्त दुर्दैवी आहे. वादळात सापडलेल्या
आणि शिडे फाटलेल्या होडीसारखा. नंदा पुढला कागद वाचू लागली. आरंभीच कवितेच्या ओळी तिला दिसल्या. मज अधिक राहाया नको, तू आग्रह आता करू, कारण या जगतातला मी केवळ यात्रे करू. या ओळी कुणाच्या? त्या देवदत्ताला इतक्या का आवडाव्यात? जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे घोळत असतात म्हणून? मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही? आत्महत्या हा पटाईत शिकाऱ्याच्या तळहाताचा मळ आहे. बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर, कपाळावर, नाही तर तोंडात धरला की नाही. माणूस झाडासारखा आहे. तो सुखासुखी वटत नाही. तो ओलावा शोधित राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रोप, कितीही भयंकर असो. मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो. देवदत्ताच्या मनाची मुळे सुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत हेच खरे. तो त्याला मिळाला तर. कवितेच्या ओळीखालचा मजकूर ती वाचू लागली. माणसाचं मन ही एक अजब सर्कस आहे. माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी मुलगी, तरुणी, मृत्यूगोलात बेफामपणे मोटारसायकल चालविणारा तरुण आणि वाघ सिंहासारखे हिंस्र पशु, या सर्वांचं संमेलन आहे ते. वाघ सिंहाशिवाय सर्कस नाही. उदाम वासनाशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत काड काड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ सिंहावर हुकूमत गाजवितो. मात्र हे प्राणी माणसाळ्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्र पशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो. 6 महिने झाले माझ्या मनातल्या वाघसिंहाशी मी झुंज घेत आहे. त्यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले, दोस्तांचे टोळके मोडले, हरिद्वार गाठले, दीन दुःखी जगाचे दर्शन घेतले. पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे. मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघसिंहांना सहज माणसाळू शकलो असतो का? मोहनला देवदत्ताचा आणि देवदत्ताला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते? मी मोटारीखाली सापडून मेलो असतो की मोहनच्या आवडत्या स्वप्नांप्रमाणे विवेकानंदासारखा संन्यासी झालो असतो? कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते. जर आणि तर शब्दांची सुंदर प्रीते हे शब्द कोशातून काढून का टाकीत नाहीत? देवदत्ताच्या या स्वगतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदांचे कुतूहल शिगेला पोचले. ती घाईघाईने पुढला कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशीही माझे भांडण नाही. सूर्य चंद्राशी भांडून काय उपयोग आहे? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळायचे तेव्हा मावळणार. माझे भांडण आहे माणसांशी, वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अद्दपात रोखण्याची कोणती धडपड त्यांनी केली? माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनांशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्ष जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल? देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वडिलकीच्या अधिकाराने त्यांनी एकदा तरी मला दरडावायचे होते. कोणी सांगावे? त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले असते. विजेच्या एका चमकाऱ्याने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही असेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुर्बळ सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे 2च वर्ग या जगात का असावेत? सज्जनांचे साधुत्व आणि दुर्जनांचे सामर्थ्य याचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायला मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्यापाशी जीवाला मुकला, माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंतुरणाला खिळली. पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला सह होते म्हणून मी गेलो नाही. का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती म्हणून मला जायला धीर झाला नाही? छे, मी स्वतःच्या छंदाफंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनांपेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो. साऱ्या दुःखाचा विसर पाडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू,
तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षापूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. देवदत्ताचे लिहिणे इथेच संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही चाचून ठेवले होते हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे. ही त्याच्यावर तिरट्या अक्षरातले शब्द वाचतात नंदा चपापली. पुरून ठेवलेला मोहरांचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुत्काराने दुसरे मन भयभीत व्हावे तशी तिची स्थिती झाली. थरथर त्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षापूर्वीची तारीख वाचताच काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरिता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिचा भास झाला. अधीरतेने ती कथा ती ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघा 9 वर्षाचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळ असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला भेटशील. म्हणून ते पत्र तुला पुढं योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या खाचखळग्यांची आणि क्षुद्रतेची व दुष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या हात लपून बसलेला पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे. ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेळानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरिता ते पुढे गेले, पुन्हा परतले नाहीत. असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारण्या जगात तृप्त झाली आहे. कुबेराची संपत्ती मिळविण्याच्या मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारित आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीने ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा व्यभिचार, नागडा उघडा व्यभिचार, विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईनं दुर्वर्तन माझ्या काळजात रुतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपुरातल्या घराघरात लोक तुझ्या आईची बदफैलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरता इथे येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजांचा. तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लाक्षाग्रहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित कधी ना कधी घ्यावं लागतं. हे काम वासनेनं पिसाळलेल्या या कुलटीला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हितांच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वी तलावर पैसा हाच परमेश्वर आहे हे कधीही विसरू नकोस. दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. ताईसाहेब,
दारातून नोकरांची हाक आली. नंदा दचकली. तिने हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला. साली कुत्ते इथं या, म्हणजे दाखवितो एकेकाला. नंदा लगबगीने पुढे होते ना होते तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिला काळजात धस्स झाले. त्याचे केस विस्कटलेले होते. डोळ्यातली मध्याची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय कुणास ठाऊक. दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड होते.